उत्तराखंडात आहोत. पूर्वला असतो आणि उत्तराखंड असतो. आता आपण उत्तराखंडाला सुरुवात करतो. बरेचसे लोक गहू काढून ताजे तवाने झालेले आहेत. तेव्हा आपण आता छोटीशी कथा आणि ते आता परत ऐकतील त्या झोपतात पुन्हा, कारण मात्र तेवढे नसलं दिले आहे. आता सगळ्यांनी भजन म्हणायचं. आपण सगळ्यांनी साथ द्या. आपण भजन म्हणतो. राधे 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 गोविंद, राधे 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 गोविंद, राधे 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 गोविंद, राधे 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 गोविंद, राधे
तर आपण ज्या संतांचं चरित्र सांगणार आहोत त्या संतांचं नाव काय होतं मी अगोदर त्या 2 ओळीमध्ये सांगितलेलं आहे. तर आपले चरित्र नायक दामाजी पंत, दामाजी पंत. तर हे दामाजी पंत संत पण होते आणि पंत पण. म्हणजे कसं काय संत पण पंत पण. पंत या ते बादशाहाचे अधिकारी होते म्हणून त्यांना पूर्वीच्या काळी जे अधिकारी असतात त्यांना पंत म्हणतात. आणि संत होते म्हणून झालासे पंत संत दामाजी जाने त्याने एवढी भक्ती केली की परमेश्वराला विठ्ठलाला त्यांनी कायम आपल्यावरती राजी ठेवलं होतं, आपल्यावरती खुश ठेवलं होतं. हो, एक गोष्ट आहे की त्यांनी प्रपंच करून प्रपंचात राहून सुद्धा परमेश्वराला देवाला आपलंसं केलं होतं किंवा दाखवून दिलं होतं की आपलंसं करता येतं. खरं तर त्यांनी परकीय बादशाहाची नोकरी करून सुद्धा परमेश्वराला देवाला आपलंसं करता येतं हे दाखवून दिलं. त्यांनी उत्कृष्ट प्रपंच केला. प्रपंच करावा नेटका, प्रपंच करावा नेटका, मग द्यावे परमार्थ वेळका. आता 80व्या 90व्या वर्षी सुद्धा त्यांचा प्रपंच नेटका होत नाही. लोक म्हणतात काय हो नेटका करावा म्हणता तुम्ही, पण नेटका होत नाही. तर असं सगळ्यांना सांगितलेलं नाहीये की 80व्या 90व्या वर्षी. त्याच्या पुढे अजून एक ओळ आहे, प्रपंच मूळचाच नाश का म्हणून करावा लागे नेटका. तिकडे कोण लोक म्हणायचे असो. लोक असं म्हणतात की प्रपंच करायला खूप बुद्धी लागते. काय म्हणतात, प्रपंच करायला खूप बुद्धी लागते. किती असतं ते, काय काय असतं त्याच्यामध्ये, हे बघायचं ते बघायचं, मुलांचं बघायचं, बायकोचं बघायचं, बायको म्हणजे नवऱ्याचं बघायचं, हा सगळा प्रपंच चालू असतो. मला खूप बुद्धिमत्ता लागते असं म्हणतात. पण संत म्हणतात की परमात्मा करण्यासाठी जास्त बुद्धी लागते. आणि बघा एकदा काय झालं की दासगणमुख महाराज एक संत होते, कीर्तनकार होते. त्यांनी खूप म्हणजे जवळजवळ 200 संतांची कीर्तन कथा लिहिलेली आहे. ते त्यांच्याकडे एक शेठजी आले आणि म्हणाले माझा हा मुलगा तुम्हाला द्यायचा आहे. त्यांनी म्हटलं का बरं? नाही हो, नाही हो, हा कुठेच चालत नाही. म्हणजे खोटा पैसा आहे म्हणून मला देतो काय. म्हणजे परमार्थामध्ये
कुणी वेळाखोळा चालतो कारण ते परमात्म्यामुळे म्हणून कुणी वेळाखोळा चालतो तर तसं नसतं. माणूस किती बुद्धिवान असला, किती हुशार असला, सर्व गुण संपन्न जरी असला, म्हणजे आता त्याच्यात एक गुण काढून टाकायचं परमेश्वर भक्ती, जो हरिभक्त नाहीये त्याच्याकडे 64 कळासून उपयोग काय हो? तर एखादा बुद्धिमान माणूस असेल तो काय करेल की सद्गुरु करेल, कुठल्या तरी गुरुची दीक्षा घेईल आणि तो मार्ग पुसत पुसत त्याला परमेश्वर प्राप्तीला तो निघून जाईल. पण त्याच्यात बाकीचे दुसऱ्या माझे बाकीचे जे गुण असतील ते त्याला तिथेच बांधून ठेवतील. मग परमार्थासाठी अक्कल पाहिजे की नको? शब्द आपण म्हणतो ना की बुद्धी लागते, पण परमार्थ हा बुद्धिवंतांचा प्रांत आहे. आपण थोडस विषयांतरा करून आपल्या गुरुकथेकडे जाऊया. तर आपले दामाजी पंत हे उत्कृष्ट, त्यांचा प्रपंच उत्कृष्ट चालू होता, त्यांचा गृहस्थाश्रम उत्कृष्ट चालू होता. सानंदम सदनम सुतास्तु सुधिया कांता प्रियालापिनी विद्या इच्छा पूर्तिधनम स्वयोषि धीरति स्वाज्ञा परा सेवका आतिथ्यं शिवपूजनं प्रतिदिनं मिष्टान्नपानं कुर्वे साधो संगमुपासनेतु सततं धन्यो गृहस्थाश्रमा. मित्रांनो मंडळी, सांगण्याचं तात्पर्य असं की घर कसं असावं? आनंदी. सानंदम सदनम म्हणजे आनंदी घर, संस्कृत मधला श्लोक आहे. आता बघा, राजा सजे महादेव सौखे कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाले या झोपडीत माझ्या. सांगण्याचा उद्देश दोनच ओळी कविता मला पूर्ण येते, तुम्हालाही बऱ्याच लोकांना येत असेल. सावली सातूला कविता होती. तर या दोन ओळीचा अर्थ असा की समाधान मानण्यावरती आहे. तुम्ही कशामध्ये समाधान मानता? झोपडीमध्ये मानता तर झोपडीमध्ये तुम्हाला समाधान मिळेल. राजमार्ग जे आहे त्याच्यात राजा असेल तर त्याला चिंता तुमच्यापेक्षा जास्त आहे. कोणीतरी तिकडे चोर येईल, तो खजिना लुटेल, दुसरा कुठला तरी शत्रू येईल, तो स्वारी करेल, अशी त्याला सतत चिंता वाटत असते. पण झोपडीतला माणूस, साध्या घरातला माणूस शांतपणे झोपतो, जेवतो, कष्ट करतो, जेवतो आणि शांतपणे झोपतो. काही लोक औषध घेतात झोपण्यासाठी. बऱ्याच लोकांना नंतर तर आपण कुठे होतो? सानंदम सदनम सुतास्तु सुधिया म्हणजे आनंदी घर, पुत्र बुद्धिमान अपेक्षित आहे. त्याच्यानंतर कांता प्रियालापिनी, कांता प्रियालापिनी. बघा जरा लक्ष देऊ नका या शब्दाचा अर्थ. कांता म्हणजे बायको. घर आनंदी असावं तर ते कशामुळे आनंदी असतं? तर मुलगा तुमचा पुत्र असेल
तो सद्गुणी असावा, बुद्धिमान असावा आणि कांता प्रियालापी म्हणजे गोड बोलणारी बायको असावी. आता किती जणांचं नशीब आहे इच्छा पूर्ती धनम म्हणजे आपल्या शास्त्राने असं सांगितलं नाही की पैसा जास्त पैसा कमवू नये. तुम्हाला वाटेल तेवढा पैसा कमवा, पण तो कुठे खर्च करावा हे आपल्याला ज्ञान असावं. आपल्याकडे येणारे पाहुणे असतील. बघा, छोटंसं उदाहरण देतो. ही कथा खूप मोठी आहे. छोटंसं एक उदाहरण देतो. आपली जी संस्कृती आहे महाराष्ट्रातली नव्हे, पूर्ण भारतातली, अतिथी देवो भव. आपल्याकडे जो पाहुणा येतो तो आपल्याला देवासारखाच असतो. तुम्ही विचार करून बघा. ज्यांच्या लक्षात येत नसेल किंवा ज्यांना माहिती नसेल त्यांनी विचार करा की आपल्याकडे पाहुणा येतो तो देवच असतो. कारण त्याला काय हवं काय नको बाकीचे चला असं म्हणजे पाहुणा आला ना आम्हाला काहीतरी हे करावं लागेल तेही असतं. म्हणजे काय की पाहुणा येतो तेव्हा आपल्याकडे एक आनंद घेऊनच येतो. कधी कधी दुसरे पण गोष्टी घेऊ शकतो. पण की अमेरिकेत जर पाहुणा आणि त्याच्याबरोबर जर बायको आली आणि ते तुमच्याकडे जेवायला आले म्हणजे हे सत्य घटना आहे. आपल्याकडे आता मी थोडंसं मोठेपणाने सांगतो. माझ्याकडे कोण पाहुणा आला तर माझी बायको जेवण बिवण सगळं वाढेल आणि ती पाहुणी जर म्हणाली मी तुला मदत करते भांडी घासायला, म्हणा भांडी नाही घासायची. हे तुमच्या वतीने सांगतो सगळ्यांच्या, माझीच बायको करते असं नाही सांगत की नाही भांडी नाही घासायची मी बघते. तिकडे कसं असतं, पाहुणी जर म्हणाली की मी भांडी घासते तर ती घरवाले म्हणत नाही नको असं म्हणून ठीक आहे असा. म्हणजे हा संस्कृतीतला फरक आहे. दुसऱ्या देशातला आणि आपल्या देशातला हा संस्कृतीतला फरक आहे. म्हणून आपल्याकडे अतिथी देवो भव म्हणजे पाहुणा हा देव असतो किंवा देवासारखा असतो असा आपल्याकडे पूर्वापार एक आपण काय म्हणतो संस्कृती आहे, आपल्याकडे परंपरा आहे. तर इच्छापूर्ती धनम म्हणजे जे धन असेल त्याच्यातून आपल्याकडे येणारे जे पाहुणे येणारे जे असतात. आता पाहुणे म्हणजे जे न सांगता येतात ते अतिथी. जे न सांगता तिथी न सांगता येतात. तिथी म्हणजे तारीख, पहिल्यांदा तिथीच होती म्हणून हा अतिथी शब्द निर्माण झाला की तिथी न सांगता येणारे जे असतात ते अतिथी असतात. आणि बाकीचे फोन करून सांगतात हे मी तुमच्याकडे येतो हा, ते अतिथी नव्हे. तर जे पाहुणे असतील आलेले असतील तर त्यांना चांगलं खाऊ पिऊ घालून त्यांना त्यांची खातिरदारी करून त्यांना पाठवायचं असतं अशी आपली संस्कृती आहे. तर ते करावं. इच्छापूर्ती धनम म्हणून आपल्या इच्छा पूर्ण कराव्यात. पण जे पाहुणे असतील अतिथी असतील त्यांनाही तृप्त करून पाठवावं. स्वयोषिती रती. आता रती हा शब्द काही लोकांना माहित असेल काही लोकांना नसेल. रती म्हणजे इथे या श्लोकामध्ये पत्नी असा त्याचा अर्थ आहे. त्या गृहस्थाची पत्नी, त्या गृहस्थाचं आपल्या पत्नीवर असणारं प्रेम हे पण हवंय. नाहीतर घरात प्रेमच नसेल तर तो आदर्श संसार होईल का हो? बायको बोलले नाही, बायको तिकडे नवरा इकडे, तर संसार होईल का? नाही. मग म्हणून स्वयोषिती रती. स्वाज्ञा परासेवका. स्वाज्ञा परासेवका म्हणजे आज्ञेत राहणारे सेवक. सेवक म्हणजे नोकर असतील, गडी असतील घरात आपल्या. कारण ज्यांच्याकडे खूप मोठं घर आहे, ज्यांच्याकडे आणखी काय काय गोष्टी आहेत, मोठमोठ्या गोष्टी आहेत,
तर ते वेगवेगळी माणसं ठेवतात, कोणी जेवण करायला ठेवतात, कोणी घरकामाला ठेवतात. ते कसे असले पाहिजे, आपल्या आज्ञेत असले पाहिजे. बऱ्याच वेळेला काय होतं, माझी उद्या सुट्टी आहे, मी उद्या नाही ना, कधी शेवटच्या क्षणी तुमचं काहीतरी काम ठरलेलं असतं किंवा उद्या मी हे करणार आहे, त्याने किंवा तिने अगोदर सांगितलं 8 दिवसापूर्वी, मग हा अमुक दिवशी मी करायचं आहे. मग ते करताना बरोबर त्या 1 दिवसाच्या आधी सांगणार, माझी उद्या सुट्टी आहे, झालं. असं नसावं. म्हणजे जे सेवक असतील ते सुद्धा आपल्या आज्ञेत असावे. त्याच्यानंतर आतिथ्य आपण बघितलं. आतिथ्य म्हणजे जे पाहुण्यांचं आपण आतिथ्य करतो, पाहुणचार करतो ते. शिवपूजन. शिवपूजन कशाला पाहिजे गृहस्थाला? तर बघा, शंकराची मूर्ती बघा, शंकराचे कुठले फोटो असते तुमच्याकडे ते बघा. शंकर पंचायतन वगैरे असतं किंवा शिव पंचायतन वगैरे असतं, माहित नसेल आता कोणाला, पण पहिल्याने असायचं, त्याच्यावरती लिहिलेलं असायचं त्या फोटोवरती शिव पंचायतन. त्याच्यामध्ये शंकराच्या मांडीवरती पार्वती बसलेली आहे आणि 2 बाजूला 2 पुत्र आहेत. एकाचं वाहन आहे मयूर, दुसऱ्याचं वाहन आहे उंदीर. त्यांच्या डोक्यावरती गंगा आहे, गळ्यात नाग आहे आणि देवीचं वाहन वाघ आहे. मग हे महादेव या सगळ्यांना सांभाळत असतात. या सगळ्यांना, कारण हे बघितलं तर वेगवेगळे लोक आहेत, वेगवेगळ्या तऱ्हेचे लोक आहेत, त्यांचे वाहन वेगळे, बाकीच्या सगळ्या गोष्टी वेगळ्या वेगवेगळे आहेत. पण त्यांना कुटुंबात धरून ठेवायचं आहे, सांभाळायचं आहे. म्हणून शिवपूजन. तर आणि त्याच्यात सगळ्यात काय की वैष्णवानाम यथा शंभो. म्हणजे काय की वैष्णव म्हणजे विष्णूचा भक्त. विष्णूच्या भक्तांमध्ये श्रेष्ठ, जसा पर्वतांमध्ये हिमालय, नद्यांमध्ये गंगा, तसा भक्तांच्या मध्ये सर्वात श्रेष्ठ भक्त कोण? तर महादेव. म्हणून महादेवाचं पूजन सांगितलेलं आहे. लक्षात का की गृहस्थाने वेगवेगळ्या आपल्या कुटुंबातल्या वेगवेगळ्या लोकांना सांभाळायचं असतं. एक लक्षात घ्या, जेव्हा तुमचं लग्न होतं तेव्हा तुमची बायको येते बाहेरून घरात, पण घरात आधीच 2-3 माणसं असतात, बहिणी असतात, भाऊ असतात. मग बायकोचं आणि बहिणीचं पटत नाही, बायकोचं आणि भावाचं पटत नाही, तरीही गृहस्थाला त्या सगळ्यांना सांभाळून घ्यायचंच असतं. म्हणून शिवपूजन. प्रतिदिनम मिष्टान्नपानं गृहे. म्हणजे काय? तुमचं घर, तुमचा संसार चांगला राहण्यासाठी किंवा चांगला कसा असतो तर दररोज तुमच्या घरामध्ये काही ना काहीतरी गोड पदार्थ झाले पाहिजे, असा या श्लोकाचा अर्थ आहे. आणि शेवटचा साधू संगम म्हणजे साधूंचा, संतांचा संग. आपण सत्संग म्हणूया, सत्संग असला पाहिजे आणि साधू संतांचे पाय नित्य आपल्या घराला लागले पाहिजे. असा धन्य गृहस्थाश्रम दामाजी पंतांचा होता. कसा होता? धन्य गृहस्थाश्रम. असं असताना एकदा काय झालं की भयंकर दुष्काळ पडला. सगळीकडे रोगराई पसरली, लोक फटाफट मरायला लागले, खाणं पिणं नाही.
दुष्काळ पडला म्हणजे काय, तुमचं अन्नधान्य नाही, पाऊस पडला नाही मग अन्नधान्य नाही, पाणी नाही, म्हणजे तहानेने पण लोक मरत होते आणि भुकेने पण लोक मरत होते. असा भयंकर दुष्काळ पडला होता आणि लोक पटापट मरत होते, लाखो लोक मरत होते. दुष्काळ काळ भोवरती दुष्काळ काय भयंकर परिस्थिती होती. हो, त्या छोट्याशा उंड्याशा जंतूने तुम्हाला सगळ्यांना, तुम्हाला काय आम्हाला सगळ्यांना घरामध्ये बंदिस्त करून टाकलं होतं. कधी विचार पण केला नसेल माणसाने आयुष्यामध्ये की असं कधी काय होईल म्हणून. तर अशा प्रकारचा दुष्काळ तेव्हा पडला होता आणि अशा दुष्काळामध्ये एक ब्राह्मण पंढरपुरावरून मंगळवेढ्यामध्ये आला. ऐसे होता एक मित्र तो मंगळवेढा देवा. परिस्थितीमध्ये एक ब्राह्मण, एक विप्र मंगळवेढ्याला आला आणि तो जो ब्राह्मण होता तो पंढरपुरातल्या मंगळवेढ्यामध्ये आला होता दामाचे प्रसंग. तर त्याला माहिती होतं की दामाजी आपल्याला काहीतरी नक्की देईल, कारण तो दुष्काळातून आला होता ना, दुष्काळामध्ये होता, त्याच्यामुळे तो ते काहीतरी आशेनेच आला होता की मला काहीतरी मिळेल म्हणून त्याच्याकडे. आणि हा जो ब्राह्मण होता, या ब्राह्मणाचा एक इतिहास आहे की काही वर्षापूर्वी जेव्हा परिस्थिती सगळी व्यवस्थित होती तेव्हाची गोष्ट, दामाजी पंत एकादशीचा उपवास करायचे आणि एकादशीचं पाळणं फेडण्यासाठी, म्हणजे द्वादशीच्या दिवशी उपवास सोडतात त्याला पाळणं म्हणतात, पाळणं फेडण्यासाठी 12 ब्राह्मण बोलायचं आणि त्या ब्राह्मणांचं जेवण झाल्यानंतर आपण अन्न ग्रहण करायचं, असा त्यांचा नेम होता. तर दामाजी एकदा ब्राह्मणांना निमंत्रण देण्यासाठी गेले, तेव्हा या ब्राह्मणाने विचारलं, दामाजी दक्षिणा किती देशील?
दामाजीने म्हटलं की देईन 1000 रुपया. तेव्हाचा रुपया म्हणजे आताच्या रुपयामध्ये शॅम्पूची पुडी पण येत नाही. तर तेव्हाचा रुपया तर नाही म्हणे. ते काय आम्हाला एवढं 1 रुपयासाठी 12 मैलाची रिपीट करणं मला परवडत नाही. ते काय जमणार नाही. दामाजी म्हणाला ठीक आहे बाबा, नाही तर नाही. ऋण काढून सण करायचे आमच्यामध्ये पद्धत नाही. अहो नीती नियमाने वागणारी माणसं होती ती. आताच्या सारखी टेबलाखालची कमाई काहीच नव्हती आणि शिवाय कुटुंब सांभाळायचं होतं. त्याच्यामुळे पैशाचा हिशोब ठेवावाच लागतो. म्हणून त्याने सांगितलं ठीक आहे, तुम्ही नाही आलात तर मी गाईला पान लावेल आणि उपवास सोडेल. हाच विप्र, हाच ब्राह्मण तेव्हा दामाजी पंतांना बोलला होता. पण तरी पण आज याच्या मनात शंका नव्हती की दामाजी आपल्याला काही देणार नाही, अशी शंका अजिबात नव्हती. कारण हाच दामाजींचा लौकिक होता अख्ख्या मंगळवेढ्यामध्ये आणि त्यांची कुटुंबिनी. महासाध्वी शांत शांत उभयतांचे ते चित्त हरिपाई म्हणजे दोघेही परमेश्वराचे भक्त होते, हरीचे भक्त होते, त्यांची उपासना होती, भक्ती करत होते, असं या ओळीमधला अर्थ. आणि पूर्व पुण्येला भली त्या उदारा म्हणजे ही अशी महासाध्वी बायको. त्याने अगोदर कधीतरी मागच्या जन्मात कधीतरी महापुण्य केलं होतं किंवा पुण्य केलं होतं म्हणून ही अशी साध्वी बायको त्याला मिळाली होती. आणि ती कशी होती? त्यांच्या बरोबर दोघे बरोबर परमेश्वराची भक्ती करत होते. आणि सर्व ठाई हरिभाव तुझ्या प्रभू किंवा परमेश्वर सगळ्या ठिकाणी आहे असं दोघांचंही म्हणणं होतं. सर्व ठाई प्रभुभाव तुझ्या आहे. तर तो ब्राह्मण आल्यानंतर तो दामाजीने त्याला विचारलं, महाराज आपण कधी येत नाही, आज अचानक कसं येणं केलं? दामाजी माझ्यामध्ये बोलण्याचंही त्राण नाही. आता इथे काहीतरी खायला दे, नाहीतर मी तुझ्या पायावर डोकं ठेवून प्राण त्याग करायला तयार आहे. कारण परिस्थिती एवढी होती की पोटात काहीच नाही. आणि तो माणूस त्या मंगळवेढ्याचा, त्या पंढरपुराचा मंगळवेढ्यात आला होता. तो एवढा थकलेला होता, एवढा जीर्ण, एवढा म्हातारा म्हणजे अशक्त झालेला होता की तो म्हणतो माझ्यामध्ये आता प्राणच नाही, पहिल्याने मला काहीतरी खायला घाल. त्याच्या
पत्नीने ते ऐकलं आणि ती म्हणाली थांबा महाराज, तुम्हाला खायला चांगलं चांगलं करून आणि ती गेली. तिने चांगले चांगले पदार्थ बनवले, पंचपक्वान्न बनवले आणि त्याला त्या ब्राह्मणाला खाऊ घातले. त्या ब्राह्मणाला खाऊ घातले आणि त्यातले काही पदार्थ त्याला न्यायलाही दिले बरोबर. बाबा घरची माणसं आहेत, घरी माणसं असतील त्यांनाही घेऊन जा. त्याच्यानंतर त्याला धान्य दिलं, द्रव्य दिलं, सगळं दिलं. दिले धान्य ते द्रव्य सोने द्विजाला, दिले धान्य ते द्रव्य सोने द्विजाला, परी हे बघेना तया भार झाला. पती चालता गाई काढून टाकी, मनी मानसी हर्षाला स्वगेही. पंढरीनाथ महाराज की त्या दोघांनी तिने जे पंचपक्वान्न बनवले ते त्याला खाऊ घातले, त्याला तृप्त केलं आणि त्याच्या बरोबर त्याला न्यायला दिलं काय धान्य. कारण धान्यच नव्हतं, धान्य न्यायला दिलं, सोनं नाणं सगळं असं अगदी भरभरून दिलं. एवढं दिलं की त्याला रस्त्याने जाताना त्याचा भार सहन होत नाही, एवढं दिलं. मग बिचारा एक तर आधी अशक्त झालेला, त्याच्यात तो लटकत लटकत चालत चालला आणि मग काय होतं, इकडच्या बाजूचं वजन होतंय म्हणून यातलं काहीतरी काढतो टाकतो. दुसरं पाठीमागून कोणतरी बघतो अरे याने काहीतरी टाकलंय, कारण सगळ्याच लोकांची परिस्थिती अशी आहे. मग ते उचलतो, तो घेऊन जातो. तिसरा बघतो अरे त्याने काहीतरी उचललं, हा परत पुढे जातो, इकडचं टाकतो, इकडे बघतो, दुसरा पाठीमागे येतो. असं करता करता तो आपला भार कमी करण्यासाठी टाकत गेला आणि त्याच्या पाठीमागे एक 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 करून अशी लाईन लागली जमवणाऱ्यांची. आणि मग जसे वाढले तिकडचे ते पुढे येऊन त्याला अडवायला लागले, अरे बाबा आम्हाला दे, टाकून का देतो, आम्हाला दे. तर म्हणतो हे बघा, हे मी मला वजन झालं म्हणून मी टाकतोय, मी तसं काय देणार नाही कोणाला. आणि तुम्हाला पाहिजेच असेल ना त्या दामाजीकडे जावा, तो देतो, तो द्यायलाच बसलेला आहे, दानशूर आहे. असं खरं म्हणाला, हो मला त्यांनी दिलंय. मग ती सगळे रान पाठीमागे फिरले, हा आपला गेला आणि पाठीमागे फिरले ही रान. तर या सगळ्यांनी ही सगळी रान आणि त्यांच्या बरोबर आणखी आलेले इकडनं तिकडनं जमा झालेले असे सगळे लोक कुठे गेले असतील बघूया आपण जागे दामाजीकडे. बरोबर आहे. तर हे सगळे दामाजीकडे आले पंढरपुरात मंगळवाड्यामध्ये. एक तर त्यांचे हातपाय काढायसारखे झालेले आहे, पोरं बरोबर आहे, पोरं बरोबर आहे आणि बाकीचेही बरोबर आहे. असे करून ते लोक आले. असे करून हे लोक दामाजी पंतांच्या घरासमोर येऊन राहिले. पण दामाजी पंतांच्या घरासमोर येताना यांनी काय केलं होतं माहितीये, वैष्णवगंध लावला होता, टिळा लावला होता वैष्णवगंधाचा आणि गळ्यात तुळशीच्या माळा घातल्या होत्या, हातात पताका होती आणि ते म्हणत होते जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय असं करत ते दामाजीच्या वाड्यासमोर येऊन उभे आहे. वाडा म्हणजे राजवाडा जसा म्हणतो ना तसा, अगदी राजवाडा नसेल पण तशा पद्धतीने. दामाजी पंतांनी वरच्या सज्जातनं बघितलं एवढी लोक आपल्याकडे. तर ती मंडळी निघाले पंढरपूरचे भट,
रामाजी पंतांनी बघितलं आणि म्हणतात त्यांनी ते नेहमी पंढरपूरला जाणारे, पंढरपूर आणि मंगळवेढी जवळजवळ आहे, नेहमी जाणारे लोक. ही आषाढी नाही, कार्तिकी नाही आणि ही भटर कशी काय आली? म्हणून ते रामाजी पंत त्यांना भेटायला गेले, त्यांनी त्यांना नमस्कार केला पाहिजे. असे का आले होते ते? तर दामाजी पंतांचा ब्राह्मणांवर स्नेह होताच, पण वैष्णवांवर त्याच्यापेक्षा जास्त होता. वैष्णवांवर म्हणजे जे आम्ही वैष्णव खेळा लावला आहे, हातामध्ये पताका आहे, टाळ आहे आणि तोंडाने जय हरी विठ्ठल म्हणतात, त्यांच्यावरती जास्त प्रेम होतं त्यांचं. म्हणून त्यांनी ते तसं केलं होतं. म्हणून हे विचारायला गेले, महाराज हो आषाढी नाही, कार्तिकी नाही आणि तुम्ही दिंडी वारी घेऊन कुठे चालला? दामाजी नुसताच विचारत बसणार आहे की काय खायला देणार आहेस? कारण ते दुष्काळात आले होते. म्हणाले चला सगळ्यांनी चला माझ्या घरी. मग ते सगळ्यांना घेतलं तिथे घरामध्ये आणि ते म्हणतात अमुच्याने बोलवे ना हे त्या ब्राह्मणांचं किंवा ते सगळे जे लोक आले होते त्यांचं आणि दामाजीचं भाषण बोलणं त्याची पत्नी दाराआडून ऐकते. असे परिसतात ये कुलवधू तयाचे तिथे, असे परिसतात ये कुलवधू तयाचे तिथे, बसाया इथे तुम्हा करून घालिते परित दिव्य पाका प्रती, आम्हा तुमची आमिषे कथित भेटला श्रीपती. त्यांची बायको असते ती दाराआडून ऐकते की हे सगळं बोलणं दाराआडून ऐकते आणि म्हणते तुम्ही माझ्या माहेरचे, तुम्ही माझ्या पंढरपूरचे, विठुरायाच्या गावचे लोक, या तुम्ही बसा, थोडा वेळ बसा, मी तुम्हाला जेवण करून तृप्त
करते, जेवण करून घालते आणि तृप्त करते, तुम्ही काही काळजी करू नका असं ती त्यांची बायको सांगते. आणि त्यांना आता यांचा वाडा मोठा होता, त्यांना सगळ्यांना बसायला दिलं आणि दामाजी पण त्या आतमध्ये गेले बायकोला भेटायला. बायकोला म्हणतात, अगं हे सगळं खरं आहे, हा एवढा समग्र समाज, तू एक दोघांचं करशील, पण या एवढ्या लोकांचं आणि एवढं कमी वेळेत काही घटकामध्ये त्यांना जेवण पाहिजे, मग एवढं कसं करशील तू? म्हणाले, थांबा महाराज, मी बघते सगळं, तुम्ही शांत करा. कसं बघणार आहे? मी असं करते, माझ्या आजूबाजूच्या मैत्रिणी आहेत, माझ्या आजूबाजूच्या सख्या आहेत, त्यांना बोलवते आणि मग त्या सुद्धा वेगवेगळ्या समाजातल्या आहेत. हे जे आलेले आहेत ते काय फक्त ब्राह्मणच नाही आहेत, त्याच्यामध्ये 18 वगैरे जातीचे लोक आहेत. त्याच्यामुळे तुम्ही काय काळजी करू नका, मी हे सगळं बरोबर तयार करते. मला ठीक आहे. आणि अशा प्रकारे त्या 50 बायका तिने बोलवल्या आणि जसं आपल्याकडे लग्नामध्ये आपल्याकडे जेवण केलं जातं, सगळ्या गावातल्या बायका म्हणून सगळ्या वाडीतल्या जसं जसं असेल तसं मिळून सगळं जेवण करतात, तसं त्यांनी जेवण केलं. वेगवेगळी पंचपक्वान्न वगैरे तयार केली, भाजी नको म्हणून आणखी काय काय वडे बिडे सगळ्या पुरणपोळ्या जे काय असेल ते सगळं तयार केलं त्यांनी. आणि पंक्ती वाढल्या, पंक्ती लावल्या आणि पंक्ती लावल्यानंतर दामाजी पंत म्हणाले की ठीक आहे, आता चालू करा. दामाजी पंतांनी शेवटचं तूप त्याच्यावरती वाढलं, कारण यजमानाने तूप वाढावं अशी परंपरा आहे. त्याच्यामध्ये आता यजमानाने का वाढावं? पहिल्याने बायका वाढत होत्या तूप. एकदा अशी गोष्ट झाली, खरे खोटी माहिती नाही, पण एका बाईच्याकडे ते तूप वाढायला दिलं पंगतीमध्ये. तिनं फक्त आपल्या मुलांनाच वाढलं तूप आणि ते तूप संपलं. तेव्हापासून ती प्रथा बंद झाली. मग जो यजमान असेल तोच ते तूप वाढायचं, कारण त्याला माहिती असतं आपल्या घरामध्ये किती आहे ते. तर पंगती वाढल्या आणि महाराज घ्या, चालू करा, देवाचं नाव घ्या, देवाचा प्रसाद आहे आणि तुम्ही जेवलात की माझा गृहस्थाश्रम पुण्य होईल. जेव्हा आता बघा, बऱ्याच ठिकाणी अशी माणसं असतात काही की सगळं व्यवस्थित चालत असताना मध्येच कोणतरी एखादा उठतो, त्याला आपण काय म्हणतो ते मी सांगत नाही. तर तो उठतो, तो काय म्हणतो, आम्ही आमच्या कुटुंबाला घरी ठेवून इथे जेवायला आलोय, आम्ही जेवणार आणि ते उपाशी राहणार, म्हणजे तो कुटुंबद्रोह आहे. त्यांना जेवण दिल्याशिवाय किंवा त्यांनी त्यांच्या जेवणाचं काहीतरी व्यवस्था केल्याशिवाय आम्ही जेवणार नाही. आता पंचायत बघत आहे, आम्ही जेवणार नाही म्हटलं म्हणजे काय? अरे सगळं जेवण तयार केलं, एवढी माणसं आणून, एवढं धनधान्य आणून जेवण तयार केलेलं आहे, तुम्हाला वाढलेलं आहे आणि अचानक तुम्ही म्हणता की नाही आम्ही हे असं नाही झालं तर आम्ही जेवणार नाही. मग काय ते भरून ठेवता येईल का परत? त्यालाही माहिती आहे हे भरून नाही ठेवणार. मग त्यांनी सांगितलं की बाबा की ते तसं झाल्याशिवाय आम्ही जेवणार नाही. आता दामाजी म्हणतात की आता काय करायचं? बायकोला म्हणतात की आता काय करायचं? 1-2 माणसं असती तर त्यांचं आपल्याला कसं तरी करता आलं असतं, शिवाय मला माझं कुटुंब पण बघायचं आहे. मग एवढ्या सगळ्या लोकांना तर दिलं आपण, पण ही म्हणतात आमच्या कुटुंबांना पण द्या. कधी कधी अशी म्हणत आहे मला पण द्या आणि माझ्या जाऊ दे. तर मग हे असं असताना
काळजीमध्ये आहे त्यांच्या चेहऱ्यावरती काळजीच्या रेषा आहेत त्या माऊलीने बघितल्या आणि तिने काय केलं. आणि ती बघा दामाजीची बायको होती. दामाजी मुक्तीग्रस्त होते, तालेवार होते, त्यांच्याकडे गोडाऊन होती, म्हणजे त्यांच्याकडे तेवढा पैसा होता, धनधान्य होतं त्यांच्याकडे. तर त्या माणसाची बायको मग तिच्या अंगावर असलेले सगळे दागिने, एक मंगळसूत्र आणि एक काळीभोर सौभाग्याचं देणं म्हणून, हा दोन गोष्टी ठेवल्या आणि सगळे दागिने, हातातल्या बांगड्या, हातातले, गळ्यातले, पायातले सगळे सोन्याचे दागिने तिने काढून दामाजी पंतांच्या हातावर दिले. ह्या म्हणे आणि यांना तृप्त करा. त्याला म्हणतात गृहस्थाश्रम. नाहीतर तुम्हाला काय कळतं की नाही, मला किती लागतं, मला किती पुरतं, तुम्ही हे सगळं कराल, ते सगळं कराल, माझा विचार कधी कराल, हे घरात ना ऐकू येतं. तर अशी ती त्यांची बायको होती. तर त्यांनी म्हटलं की तू माझी बायको शोधतेस खरी, पण ना बघ हा दुष्काळ अजून किती दिवस चालणार आहे हे माहित नाही. त्याच्यामुळे तू हे जे दिलेस ते किती दिवस पुरणार आहे. एवढ्या सगळ्या लोकांना द्यायचे म्हटले तर किती दिवस पुरणार आहे. म्हणे ते काय बरोबर वाटत नाही, म्हणजे त्याने काय होईल असं काय वाटत नाही. मग काय करावं अशा विचारात दामाजी होते. आणि तेव्हा दामाजीच्या आतला जो अंतस्थ परमेश्वर होता त्याने त्यांना सांगितलं की अरे ती धान्याची पोठारं भरलेली आहेत, हे धान्य जनतेने दिलेलं आहे, जनतेच्याच करातून ते याच्यामध्ये टाकून साठवलेलं आहे. आणि आता त्याला किडे खात आहेत आणि लोक उपाशी मारतायत. मग ती धान्याची कोठारं उघडी कर. आणि मग दामाजीने घोषणा केली, मी बादशाहाचा एक अधिकारी म्हणून मी असा निर्णय घेतला आहे की ही धान्याची कोठारं आहेत ती मी तुमच्यासाठी उभी केली आहे. ज्याला कुणाला नेता येईल तेवढं न्या. म्हटल्यावरती दुष्काळातील लोक होते ती कोठारं फोडली आणि लोकांनी यांनी सांगितलं सोने नाणे चांदी बिंदे आहे ती सगळं घेऊन जा, मुहरा वगैरे ते सगळे घेऊन जा. लोकांनी पहिलं काय नेलं असेल लोकांनी पहिलं सोनं नेलं, चांदी नेलं, काय नेलं असेल धान्य. कारण सोनं नाणं काय खाता येत नाही आणि बाहेर कुठे काही विकत मिळणार नाही, कारण काहीच नाही म्हणून दुष्काळ आहे. म्हणून लोकांनी पहिल्याने धान्य नेलं, सगळ्यात शेवटी मोहरा केला. तर अशी परिस्थिती होती. आणि मग पत्नी म्हणते, महाराज तुम्ही काय केलं? मी काय केलं? जे योग्य तेच केलं. ही देवाची सगळी लेकरे आहेत,
आणि त्यांना उपाशी ठेवून मी दोन टाइम मस्त गिळतोय, हे काय मला पटत नाही. तेव्हा जे काय होईल ते होऊ दे, बघू पुढे काय होतं ते. आणि अशा प्रकारे त्यांनी ती गोडाऊन धान्याची कोठार होती ती लुटली. आणि दामाजीच्या हाताखाली जो बादशाहचा नोकर होता त्याला प्रमोशनची आईची संधी मिळाली. त्याला वाटलं ही प्रमोशनची संधी आहे म्हणून त्याने बादशाहला पत्र दिलं काय की पंतांनी सगळी कोठार लुटली, पंतांनी सगळी कोठार लुटली, आता ती सगळी रिकामी झाली आणि हे तुम्हाला कळवणं हे माझं मी कर्तव्य समजतो. असं स्वतःचं कर्तव्य समजतो म्हणून कर्तव्य दक्ष असल्यासारखं आव्हान त्याने ते पत्र दिलं आणि ते बादशाहला पाठवून दिलं. घोडेस्वार घेऊन गेले बिदरच्या बादशाहला. झालं, बिदरच्या बादशाहने लगेच स्वार पाठवलं इकडे. कशासाठी? दामाजीला कैद करण्यासाठी. पण त्या बादशाहने एवढा सुद्धा विचार केला नाही की हे असं का घडलं असेल. हा माणूस आतापर्यंत आपल्याकडे इमानतदारी चाकरी करतोय, एवढी वर्ष झाली, कशातही घपला केलेला नाही, कशातही भ्रष्टाचार नाही. हा सुद्धा त्याने विचार केला नाही की बाबा याच्या मागे काय कारण असेल. तर अशा प्रकारे त्याने ते त्याचे स्वार पाठवले दामाजीला कैद करण्यासाठी. ते स्वार आले, दामाजी घरात बसलेले होते आणि ते स्वार आले. स्वार आल्यावरती त्यांनी सांगितलं, कारण जेव्हा येतात तेव्हा ते कशाला आले आहेत ते सांगतात. जेव्हा पोलीस तुमच्याकडे येतात तेव्हा तुम्हाला लगेच धरून देत नाही, ते अगोदर पार्श्वभूमी सांगतात की बाबा काय झालंय काय नाही. तर तशा प्रकारे त्यांनी त्यांना सांगितलं की बाबा हे असं असं झालेलं आहे आणि आम्ही तुम्हाला कैद करायला आलोय. तर दामाजी पंत अगदी शांत होते. त्यांनी त्या पठाणांना विचारलं, बाबा तर तुम्ही जेवलात काय? पुन्हा गृहस्थाश्रमी धन्य गृहस्थाश्रमी बाहेरून आलेल्या पाहुण्याला विचारावं की तू जेवलास की नाही. त्यांनी त्याला विचारलं, त्यांना विचारलं, बाबा तुम्ही जेवलात का? जेवण झालं का? जेवून जायचं की जेवणाच्या आधी जायचं? नाही पण हमको भूक लगी है, बहुत भूक लगी है. ठीक आहे, जेवण होतंय, थोडा वेळ बसा, जेवू आणि मग जाऊ. ठीक आहे असं म्हटलं. आणि मग ते काय त्याने त्या पंतांच्या पत्नीने पुन्हा एकदा जेवण केलं आणि यांना आलेल्यांना खाऊ पिऊ घातलं. असं मराठमोळं जेवण या लोकांनी कधी पाहिलेलं नाही. इसको क्या कहते हैं? पूरन की रोटी. इसको क्या कहते हैं? वड़ा. इसको वड़ा कहते हैं. बहुत अच्छा है, बहुत अच्छा है. त्यांनी हे ताव मारून जेवले. नाहीतर त्यांचं जेवण कसलं हो, सगळी माणसं एका ताटात जेवतात, वजर वजर खातात. त्यांना काय चव आणि काय. तर असं झाल्यावरती मग त्यांचं जेवण वगैरे झाल्यावरती पंतांनी निघायची तयारी केली की आता चला. आणि इकडे गावामध्ये पण मंगळवेढ्यामध्ये पण लोकांना कळलं, ही बातमी सगळीकडे पसरली की पंतांना अटक करण्यासाठी स्वार आलेत म्हणून, शिपाई आलेत म्हणून. आणि ते शिपाई आले ते अटक करण्यासाठी झाले, नुसतेच आले नव्हते, येत होते अगोदर. पण आता यावेळेला जे आले ते बेड्या शस्त्र वगैरे घेऊन आलेले आहेत. पंतांच्या पाठीमागे काहीतरी शिस्त आहे असं लोकांना कळलं. इकडे पंतांनी आपली त्यांच्याबरोबर जायची तयारी केली. बेदराही जाया निघाले लवलाही, बाजूला पठाण
राशी दया निघाले लवतारे की आजूबाजूला पटण भारी राशी दया निघाले लवतारे की आजूबाजूला पटण भारी तुझ्या दयाल वही नाही लोक रडती भाई धाई लोक रडती भाई आनंद मानती लोक ठेवणे जातु रावा पंत तुमच्या बाबतीमध्ये असं का घडलं? तुम्ही तर एवढे मोठे ईश्वर भक्त आणि लोकांचा सांभाळ करणारे, लोकांना काय हवं काय नको, कोणी अडचणीत असला तरी त्याला मदत करणारे, तर मग तुमच्या बाबतीमध्ये असं का घडलं? आम्ही सांगितलं बघा, आतापर्यंत माझे चांगले दिवस होते, खूप चांगले दिवस होते. तेव्हा मी ईश्वराला म्हटलं होतं का की मला असे एवढे चांगले दिवस का दिलेस म्हणून? तेव्हा मी घेतलेच होते की नाही? जे दिवस होते, चांगले दिवस होते ते मी घेतलेच होते. आता वाईट दिवस आले तरी पण घेतो, वाईट दिवस आले तरी पण घेतो. त्याच्यात कशाला तक्रार करायची? आणि देवाच्या मनात काही वेगळं असेल, माझी आध्यात्मिक उन्नती करायची असेल, माझी काही प्रगती करावी असं वाटत असेल, म्हणून हे संकट आलं असं त्याने त्या लोकांना सांगितलं. आणि एवढं झाल्यानंतर त्यांची जी पत्नी होती ती पतिव्रता होती. तिला हे सगळं कळत होतं की आता काय होतंय, काय होणार आहे. कारण ते गेल्यानंतर ती एकटीच राहणार आहे. म्हणून ती जाते तुळशी वृंदावनाजवळ जाते आणि पंढरीकडे तोंड करून ती पांडुरंगाला म्हणते, हे अनंत पंढरी राया, हे अनंत पंढरी राया, आम्ही तुझी एवढी सेवा केली, आमचं काय सेवेमध्ये काय चुकलं काय? मी नेहमी कथेच्या आज्ञेच्या बाहेर होते, मग काय चूक झाली ते तरी सांग आणि माझ्या पतिराजाला या संकटातून सोडव, असं ती त्या पंढरीनाथाला सांगते. आणि मग रडते आणि सांगते. आणि माझे बंद हे ऐकतात आणि तिच्या डोळे येतात, तिचे डोळे आपल्या शेजारी पुसतात.
तिचे डोळे आपल्या शेजाने पुसतात. अगं वेडी का थोडी, म्हणजे अजूनपर्यंत तुझा पती कसा आहे हे तुला कळलेच नाही. सर्व जगाचा भार असे की सुंदरी प्रभूच्या सर्व जगाचा भार असे की सुंदरी प्रभूच्या तुला का दुधार त्याचा तरी तुला का दुधार त्याचा तरी सगळ्या जगाचा भार आहे. अजून त्याच्या शिरावरती आपण आपला भार का द्यायचा असं ते म्हणतात. आणि तो सगळ्या जगाचा आहे, तो बघेल काय करायचं ते असं सांगतात. पण आपण त्याला असं नाही सांगायचं की तू हे बघ म्हणून, वाचव म्हणून, माझ्या पतिराजांना तू वाचव असं नाही सांगायचं. असं सांगून त्याच्या डोक्यावरती भार का द्यायचा. अगं मी त्या पांडुरंगाचा मालक नाहीये, तो माझा मालक आहे, मी त्याचा सेवक आहे. आणि सेवकाने कसं वागायचं असतं, मालक सांगेल तेवढंच करायचं असतं, मालक बोलेल तेवढंच करायचं असतं, मालक देईल तेवढंच खायचं असतं. मग आपण त्याला आपला भार का द्यायचा. म्हणजे दामाजी पंत एक वैष्णव होते, त्याच्यामुळे ते तसा विचार करत होते. आणि पत्नी भोळी होती, तिलाही माहिती होतं, तिलाही आपलं भविष्य दिसत होतं की जर त्यांना जेल झाली किंवा फाशी झाली किंवा काही झालं तर आपलं काय होणार, या चिंतेने ती पांडुरंगाला विनवणी करत होती. पण ती विनवणी मात्र दामाजी पंतांना मान्य नव्हती. सदा देव काजे मनामे उदे नित्यवासा स्वधर्मे चाले सदा उत्तमाचा जगी दास तो तर दासाने कसं, दासाने दासासारखंच वागलं पाहिजे, नोकराने नोकरासारखंच वागलं पाहिजे. आपण त्याचे दास, आपण त्याचे नोकर. नोकराने मालकाला आज्ञा कशी द्यायची तो बघेल, काय करायचं आहे तो बघेल. आणि ही गोष्ट आहे, हे शब्द आहे ते थेट पांडुरंगाच्या कानावरती गेले. आणि पांडुरंग पांडुरंग रडायला लागले. म्हणाले, रुक्मिणी मी या दोघांचा गुलाम झालो, मी गुलाम झालो. या दोघांना माझ्याकडे द्यायला काही नाही, म्हणून मी आता माझं स्वत्व देऊ शकतो. करी काय होते रवा श्री मुरारी दिली टाकुनी भूषणे उंच सारी. काही कांगळा कंटितो कृष्ण डोळा निघाला तरी बेदराची झरारा.
होते आणि रुक्मिणी माता आपल्या शेलाने आपल्या पदराने त्यांचे अश्रू पुसत होते. आणि मग विठ्ठलाने काय केलं की आपला वेश बदलला आणि काय काय घातलं, कंठी काळा दोरा आणि सावळी घुंगडी, काळी घुंगडी आणि काळी लंगोटी, काळी काठी, पायात वाहना घालून तो बेदराला निघाला. बेदर म्हणजे बादशाची राजधानी. प्रभु तो
धनी साहेब माझा तुम्ही जोहार घ्या, जोहार घ्या, रुपये मोडून सगळ्यांची दरबारामध्ये जाताना बघा की कार्यकरी असतात, ते कोण अनोळखी माणूस असेल त्याला जायला देत नाही, पण हा त्याच्याकडे बघून कोणाला वाटलं नाही की बाबा ह्याला कसं हे करायचं, म्हणजे त्याला कसं सोडायचं असं वाटलं नाही. कुणी त्याला अडवलं नाही, तो थेट दरबारात गेला. दरबारात गेल्यावरती बादशाने बघितलं, बादशाह आणि वजीर प्रधान आणि बघितलं आणि बादशाह चकित झाला, कोण आहे काय विचारलं नाही, काय सांगितलं नाही कोणाला कोणाला. पण बादशाहला हे लक्षात आलं की हा काहीतरी वेगळा माणूस आहे. मग तो विचारतो, उसे वजीर त्या काळी, उसे वजीर त्या काळी, तू मोठील कोण सांग कवणाचा, प्रभू बोले महारसे मी, साखर द्या माय बाप पंताचा. त्यांनी सांगितलं की मी दामाजी पंताचा महार आहे. तर बादशाह तो हा महार आहे, तो बादशाह तिकडे त्याच्याकडेच बघतोय आणि वजीर विचारतो त्याला, तू कोण आहे बाबा, कुठला आहेस, काय आहे. आणि त्याने सांगितलं की मी त्या दामाजी पंताचा महार आहे, दामाजी पंताचा नोकर आहे. म्हणतो मी दामाजी पंताचा नोकर आहे आणि माझी बायको त्याच्या घरी भांडी घासते असं त्याने सांगितलं. तो म्हणाला माझी बायको त्याच्या घरी भांडी घासते आणि मी त्याची चाकरी करतो, मी त्याची सेवा करतो. अरे पण तो तुला किती देतो पगार, त्याच्यापेक्षा दुप्पट पगार देतो मी तुला, तू माझ्याकडे राहा. तो म्हणाला नको, नग तुमची चाकरी मला, नग तुमची चाकरी मला, भरावं मी मंगळ वेड्यात, भरावं मी मंगळ वेड्यात, माय बाप पंत. आम्ही होईल त्यात गोचरा, नग मला तुमची सरदारी, नग मला तुमची सरदारी, परमराय त्याच नारी. त्याने काय सांगितलं की नाही बाबा मला तुमची चाकरी नको, मी त्या दामाजी पंताचा चाकर आहे, मी तिकडे दामाजी पंताकडे जात, त्याने त्याच्या घरी जाऊन मी पुत्रा होईल, त्याच्या घरासमोर मी पडून राहील, पण तुमची सरदारकी मला नको. तो म्हणतो बादशाह एकदम चक्रावला, अरे हा असं काय बोलतोय. मग त्याला पण त्याची नजर त्याच्यावरून हटत नाही. तो म्हणतो की अरे काय काय आहे, मी काय बघतोय. तो म्हणतो मी महाराज
त्या वजिराला सांगतोय, वजिरासी पुसतसे की देवाश, वजिरासी पुसतसे त्याच्यावरून त्याची नजर हळत नाही. हो मंडळी विचार करा, त्याच्या लावण्यावरून कोणी सूर्य वरून असं ज्याचं तेज आहे तो कोणत्याही रूपात आला तरी तो विलोभनीय दिसणार. तर मग ते बादशाह वेडा झाला. बादशाह सांगतो त्याला की अरे याची माहिती काढ, याचा पत्ता काढ, हा कोण आहे, काय आहे. हा सांगतोय मी महाराज म्हणून, पण तो बोलणं कसं, चालणं कसं, वागणं कसं एकदम सगळं वेगळंच आहे. तू याचा माहिती काढ. तेवढ्या विठू महाराज म्हणतो, हे बघा तुमचं जे काय करायचं ते नंतर करा, मी माझ्या धन्याने पाठवलं म्हणून मी आलेलो आहे. त्यांच्यावरती जो आरोप आहे त्या आरोपाचे जे झालेले तुमचे पैसे असतील ते द्यायला मी आलोय, ते घ्या आणि मला जाऊ द्या. ठीक आहे. मग त्यांनी तो पैसे मोजून कोण कोण घेणार आहे समोर आणा. त्यांनी एक सोनार वगैरे आणला, बाकीचे 2 कारकून वगैरे होते, असे 4-5 माणसं होती. आणि वजीर इकडच्या बाजूला, तो इकडच्या बाजूला बसला आणि म्हणाले मला मोजून सांगायचे किती पैसे होतात ते. त्याने अंगावरची घोंगडी हलवली. घोंगडी हलवल्यावर पैशाची नुसती रास पडली, मोहरांची रास पडली. मोजा म्हणे किती आहेत ते, आणि ते मोजायला लागले. मोजून मोजून थकले अक्षरशः, तरी ती रास संपत नाही. अजून पाहिजे का. पुन्हा एकदा घोंगडी हलवली, मोहरांचा पाऊस पडला आणि त्यांनी ते जमवून घेतले. सगळे जमवून घेतले, हिशोब करा. आणि तो म्हणाला मला रसीद द्या, तुम्ही पैसे घेतले त्याची रसीद द्या. मग वजिराने लिहून दिलं की याचे पैसे विठू महाराजच्या हस्ते प्राप्त झाले असं लिहून दिलं. आणि ती रसीद विठू महाराजच्या हातात दिली आणि विठू महाराज बाहेर निघून गेला. आणि हे लोक नुसते त्याच्याकडे बघत राहिले. महाराज इकडे काय झालं, आपण एक कथाभाग इकडे सोडला पाठीमागे की दामाजी पंतांना ते न्यायला आलेले लोक, त्यांनी कुठे नेलं आपण अजून सांगितलं नाही. तर ते तिथून मंगळवेढ्यातून बाहेर पडले. मंगळवेढ्यातून बाहेर पडल्यावरती दामाजी पंत त्यांना म्हणतात की बघा आता आपण तुमची वाट थोडीशी वाकडी करून आपण पंढरपुराकडून जाऊया. मला विठ्ठलाचं शेवटचं दर्शन घ्यायचं. काय माहिती मी जिवंत असेल नसेल, मला फाशी देतात, हत्तीच्या पायी देतात,
की जन्मठेप देतात की आणखी काय मारून टाकतात हे मला माहिती नाही. मला एकदा शेवटचं विठोबाचं मुख पाहू दे, दर्शन घेऊ दे. तुम्हाला काही हरकत नाही, पंत तुम्ही फक्त सांगा. कारण पंतांचा लौकिक होता हो तिकडे. हे फक्त राजाने सांगितलं म्हणून ते लोक आलेले होते, पण त्याच्या अगोदर हे लोक पंतांना ओळखत होते. तर ते म्हणाले ठीक आहे, पण आपण जाऊया तिकडनं, आम्ही तुम्हाला बेड्या घालत नाही. मग बिदरच्या जवळ गेल्यावर ते बेड्या घालू. म्हणाला ठीक आहे, म्हणे आमच्या अखत्यारीत असतं तर आम्ही तुम्हाला काही पण केलं नसतं. म्हणाले हो मला माहित आहे ते. आणि मग हे लोक पंढरपुराकडे निघाले. दामाजी पंतांनी चंद्रभागेच्या तीरावर जाऊन आंघोळ केली. चंद्रभागे तीरी स्नान पुंडलिकाचे दर्शन घेऊन गेले राहुरा. चंद्रभागेमध्ये आंघोळ केली, पुंडलिकाचं दर्शन घेतलं आणि नंतर ते विठ्ठलाच्या मंदिरामध्ये गेले. विठ्ठलाच्या मंदिरामध्ये गेल्यावरती त्यांनी पांडुरंगाच्या पायाला मिठी मारली. एवढंच. म्हणजे त्यांनी आपलं दुःख पांडुरंगाला सांगितलं नाही, पांडुरंगाच्या पायाला मिठी मारली. आणि नंतर तिकडून परत येताना उतरताना पायरी उतरताना नामदेव पायरीशी थांबले. नामदेव पायरीला मिठी मारली आणि नामदेवाला म्हणाले, नामदेवराय तुम्ही आमचे सरदार, तुम्ही संतांचे संत, मग तुम्हाला आम्ही विनंती करतोय की आमच्यासाठी देवाजवळ बोला काहीतरी. कारण देवाला डायरेक्ट कसं सांगणार. अहो आपण पंतप्रधान, आपले जे पंतप्रधान असतात किंवा मुख्यमंत्री असतात त्यांना सुद्धा डायरेक्ट जाऊन भेटू शकत नाही. मग हा तर जगन्नाथ आहे, त्याला आपण भेटायचं तर दासाच्या 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 दासांच्या कर्मी त्याला भेटावं लागेल. म्हणून नामदेवरायाने म्हणतात तुम्ही आमचे अधिपती, तुम्ही विठ्ठलाला सांगा ना, असं ते म्हणतात. आमची पण आठवण काढ म्हणावं. आणि कन्या सासुरेशी जाई मागे परतुनी पाहे, अशा प्रकारे ते दोन पावलं पुढे जातात, पाठीमागे बघतात, दोन पावलं पुढे जातात, पाठीमागे बघतात. आणि मग ते त्या मंदिरातून बाहेर पडलेले आहेत. आता ते जे घोडेस्वार बसलेले होते किंवा जे कैद करायला आलेले स्वार तिथे बसलेले होते, तिथे ते आले आणि म्हणाले आता चला आपण जाऊया. आणि मग त्या स्वारांच्या बरोबर ते बिदरच्या जवळ आले, बिदरच्या बादशाच्या राजवाड्याजवळ आले. आणि राजवाड्याजवळ बघतात तर काय, बिदरचा बादशाह एकदम दरवाजात उभा, एकदम बाहेरच्या गेटवरती उभा. पंतांना म्हटलं बहुतेक राजाच मला तलवारीनं मारणार, राजा स्वतःच मला तलवारीनं मारणार. ठीक आहे म्हणतो, काय परमेश्वराची इच्छा असं म्हणून ते पुढे गेले. पुढे गेल्यावरती त्यांनी म्हटलं की पण तुमको कैद किसने किया. म्हणतात अरे येड्या, तूच तर मग सांगितलं होतंस कैद करायला, म्हणून ह्या लोकांनी कैद केलं. आमचे रात्रीचे निर्णय शुद्धीमध्ये नसतात, पण आमचे रात्रीचे निर्णय शुद्धीमध्ये नसतात. आमचे रात्रीचे निर्णय शुद्धीमध्ये नसतात, विसरून जा. बेडी किती लागेल, निघाला बेडी. हो पण मी महाराज, मी तुमचा गुन्हा केलाय. गुन्हा आमचा? त्यांना
म्हटलं की होते सटकलं. तर पण आपका विठू महाराज आहेत. पंत म्हणतात विठू महाराज असा कोण माणूस म्हणतात. पंत म्हणतात विठू महाराज कौन है? नहीं, वो बोलता है कि आपका नौकर था. माझा नौकर विठू महाराज. मग पंताच्या लक्षात आलं की हा देवा म्हणे अरे दशावतारात नाही निघलं असं कुठलं रूप तू दाखवलंस याला. आणि माझा राजा एवढा नाठाळ विलासी पापकर्मी त्याला तू दर्शन दिलंस असं त्याला ते म्हणाले. आणि मग त्यांना त्यांची रोजची गीता पठणाची गीतेचे पठण करण्याची जो ग्रंथ होता त्या ग्रंथामध्ये ती रसीद सापडली जी पांडुरंगाने ठेवली होती. ते म्हटलं ते रडायला लागले की देवा तू माझ्यासाठी काय काय केलंस. देवा तू माझ्यासाठी काय केलंस. आणि ते खरोखर रडायला लागले. आजूबाजूच्या लोकांना वाटलं की पंताने काहीतरी खरंच घोटाळा केलाय आणि लोकांसाठी ते रडत आहे असं त्यांना वाटलं. पण गोष्ट वेगळी होती. ती राजालाही माहित होती आणि पंतालाही माहित होती. तर अशा प्रकारे तो मग बादशाह म्हणाला पंत मुझे वो परवरदिगार देखना है. मुझे वो विठू महाराज देखना है. तो सांगतो मला पहिल्यांदा सांगितलं त्याने परवरदिगार देखना है. म्हणजे काय की त्यालाही कळून चुकलं की तो विठू महाराज नव्हता, तो परमेश्वर होता हे बादशाहलाही कळलं. म्हणून तो म्हणाला मुझे परवरदिगार देखना है. तो म्हणतो अरे वो देखने की चीज नहीं है, भगवान देखने की चीज नहीं है, वो मुझे पता नहीं है. मुझे विठू महाराज देखना है. ठीक है, विठू महाराज देखना है तो चलते चलो पंढरपूर. मग असं करताना त्याने हे दोघेही पंढरपूरला गेले. पंढरपूरला गेल्यावरती त्याने दाखवली पांडुरंगाची मूर्ती. म्हणजे हा विठू महाराज. तो म्हणतो ये तो काला पत्थर है, ये तो काला पत्थर हमसे, ये तो काला पत्थर हमसे ये तो काला पत्थर हमसे बेचैन झाला होता की मला विठू बघायचा आहे म्हणून तो बेचैन झाला होता. तो म्हणतो की मला खरोखरचा विठू दाखव. माझ्याकडे जो आला होता तो विठू दाखव. म्हणतो हा काळा पत्थर आहे. तो म्हणतो वो काला पत्थर नहीं है. तो म्हणतो वो काला पत्थर है. तो आपको दिखेगा नहीं. तो म्हणतो मग मला काय करावं लागेल. आपको इंसान बनना पडेगा. तो मैं क्या करूं. मग मी काय करू.
माणूस बनायचं म्हणजे एका क्षणात कसं माणूस बनणार हो? बादशाह माणूसच आहे, पण बादशाह क्रूर आहे. बादशाहने किती जणांना तलवारीने कापला असेल, किती जणांना मारला असेल, किती जणांना छळलं असेल. म्हणून पंत म्हणतात की तुला माणूस बनायचा आहे पहिल्यांदा. त्याच्यामुळे तू जोपर्यंत माणूस नाही बनत तोपर्यंत तो दिसणार नाही. तो म्हणतो ते काय नाही, मला विठू बघायचा आहे म्हणजे बघायचा आहे. तो हट्टाला पेटला. मग म्हणतो देवा पांडुरंगा बघ, म्हणतो मला तू याच्यातून वाचव, कमीत कमी मला तरी दर्शन दे. असं दामाजी पंत विठ्ठलाला म्हणतात. हा काय म्हणे ऐकत नाही माझं. मग रामचंद्राची मूर्ती दाखवले प्रगट करून, ये भी विठू महान नहीं है. पार्थासी दावी
झाला महार शेषशाही. आता वितरण झाला. आता मग कुणासाठी झाला महार? परत आला तो. हे सगळं झाल्यानंतर परत दाखवतो त्याला तो विठू महाराजची मूर्ती समोर आली. यही विठू महार है, मुझे यही विठू महार चाहिए. मग तो कुणासाठी महार झाला परत? बादशाहसाठी. कुणासाठी महार झाला परत? हो काय हो? तो झाला दामाजी पंतांसाठी. दामाजी पंतांना त्याने दर्शन दिलं आणि दामाजी पंतांना दर्शन दिलं म्हणून त्या बादशाहाला त्याचं दर्शन झालं. आणि जसं बादशाहाला त्याचं दर्शन झालं त्याच्या बादशाच्या अनंत कोटी जन्मांची पातक क्षणात जळून खात. आणि मग बादशाह विचारतो, पंतजी परवरदिगार आपके लिए बार बार क्यों प्रकट होते हैं? परवरदिगार आपके लिए बार बार क्यों प्रकट होते हैं? असं त्याने म्हटलं. म्हणजे काय म्हटलं त्याने? की तुमच्यासाठी वेळोवेळेला तो काय येतो? त्याने सांगितलं, जन्मभरीच्या श्वासाई तुके मोजियले हरिनाम. जन्मभरीच्या श्वासाई तुके मोजियले हरिनाम. विकत घे पेला जाम पायी मी, विकत घे पेला जाम पायी मी, विकत घे पेला जाम. जन्मभरीच्या श्वासा इतके मोजिले हरिनाम. मित्रांनो, सज्जनो, आपण ही कथा पूर्ण ऐकली. तर मग त्याने म्हटलं, बादशाने म्हटलं की मी पण त्याचं, मला पण तो दिसेल का? मी पण त्याचं भजन करू शकतो का? मी पण त्याचं नाव घेऊ शकतो का? तर पंत म्हणाले, का नाही? त्याच्या नामासाठी कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही पंथाचा असो, कुठल्याही धर्माचा असो, कुणीही त्याचं नाव घ्यावं, कुणीही त्याचं स्मरण करावं, तो येईल. मग हे कशामुळे होतं? तर हे हरिनामामुळे. जय जय प्रभु कमलनाथ, जय जय प्रभु कमलनाथ, कमललोचना कमललोचना. जय जय प्रभु कमलनाथ, जय जय प्रभु विश्वपति नट नर्तक नागर इथे आपला हा कथाभाग संपलेला आहे. तेव्हा आपण सर्वांनी एक एकदम शांतपणे ऐकून घेतलं. त्याबद्दल मी पहिल्यांदा तुमचे सर्वांचे
आभार मानतो. आज इथे कीर्तन सेवेची या मंडळाने मला संधी दिली. त्या मंडळाचा मी खरंच ऋणी आहे, अतिशय ऋणी आहे. आणि माझं भाग्य आहे की माझ्या गावामध्ये मला कीर्तन करायला संधी मिळाली. मी त्यांच्या नेहमी ऋणात आहे. माझे दोन साथीदार भिडे साहेब आणि खरे साहेब, ह्या दोघांची साथ नसती तर कीर्तन कसं झालं असतं याचा तुम्ही विचार केला तर त्यांचं महत्त्व नक्की कळेल. तर त्या दोघांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो. देगा देवा तुझं